माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, माननीय वहिनी साहेब, स्टेजवर उपस्थित सर्व यंग ऑन्टरप्रेन्युअर्स आणि आपण सगळं शेतकरी मित्र आणि युवक उद्योजक, माझं नाव सत्यजित हंगे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. गाव भोडणी, तालुका इंदापूर. आणि वडिलांनी शेती केली आणि लक्षात आलं की शेतीमध्ये काय पुढं फ्युचर नाही आहे, शेतीमध्ये स्कोप नाही आहे काय विशेष काय करण्याचं. त्यामुळं आम्हाला एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं पुण्यामध्ये. आणि वय 4 असताना बोर्डिंगमध्ये शिक्षण घेतलं. ते पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये युनिव्हर्सिटीपर्यंत बोर्डिंगमध्ये शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही माघारी गावी येऊ नका, तुम्ही शेती करायला येऊ नका. शेतीमध्ये कुठलंही स्कोप आणि कुठलंही फ्युचर राहिलेलं नाही आहे, कुठलंही आर्थिक काय त्यात राहिलेलं नाही आणि सामाजिक काय मान सन्मान राहिलेलं नाही आहे. आपण सगळे अनुभवत आहे. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी देणं पण आज कोणी नाही का पुढे येत नाही. आणि ही सगळं खरं परिस्थिती असल्यामुळं आम्ही नोकरी घेतली शहरामध्ये. चांगल्या मोठी बँकेत नोकरी मिळाली. मला सिटी बँक म्हणून आहे, जी जगात बऱ्यापैकी पहिल्या 2 बँकांपैकी येते, त्या ठिकाणी मिळाली. अजिंक्य लहाना भाव त्यांनीही MBA केलं आणि त्यालाही HSBC म्हणून मल्टीनॅशनल बँक आहे, तिथं नोकरी मिळाली. जगभर फिरलो आम्ही 3-4 वर्ष, अनुभवलं सगळं. कमी वयातच चांगलं पॅकेज मिळालं, घर घेतलं, गाडी घेतली. पण कुठंतरी काही तर मिसिंग वाटायचं. गावी येणं असायचं, दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. आणि गावी जुना वाडा आहे, त्या वाड्यासमोर गाया म्हशी असायच्या आणि शेती होती त्याहून पुढं. आणि ते सगळं पाहणं व्हायचं. आणि गावी आलं की करमायचं. एकदा 4-5 वर्ष नोकरी केल्यावर आणि सगळं काय जे काय वडिलांना पाहिजे, जे काय समाजाला जनरली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यावरती आम्ही विचार केला की हे आपल्याला आयुष्यभर ही करायचं आहे का? आयुष्यभर जगभर फिरून नोकरी करायची का? नोकरीत काही गैर नाही आहे, पण आपल्याला त्याची आवड आहे का? तर उत्तर नाही होतं. आणि खूप विचार केल्यावरती लक्षात आलं की आपल्याला आवड शेतीची आहे. पण शेतीसाठी सगळे नाही म्हणतात, घरचे नाही म्हणतात. तुम्ही समाजात कोणालाही विचारा, शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या, लाख रुपयाच्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती करणं ही कोणी तुम्हाला सांगणार नाही. पण आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे एकच आयुष्य आहे, जगायचं दुसऱ्याचं ऐकून, दुसऱ्यांसाठी करून का आपण आपलं जी इच्छा आहे ती त्यासाठी जगायचं. असं विचार बरेचदा यायला लागल्यावरती शेवट नोकरी सोडली आणि दोघंही आम्ही बंधू शेती करायला आलो. साधारणतः 10-11 वर्षापूर्वी गावात आलो आणि शेती करायला सुरुवात केली. आल्यावरती लक्षात आलं की मोनोक्रॉपिंग म्हणजे फक्त ऊसाची शेती होती, केमिकलचा उपयोग जास्त होत होता आणि पाण्याची कुठे काही सोय चांगली नव्हती. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यावरती आमच्या अभ्यासातून आलं की आपल्या शेतीची जी मातीची पोत आहे ती मागच्या 50 वर्षात जवळपास 50% खालवलेली आहे. अगोदर ऊसाला एक 100 टन उतार सहज मिळायचा, आता 30-35 टन पण उतार मिळत नाही आणि त्यात इनपुट्स भरपूर टाकावं लागतात. त्यामुळे शेती करणं हे शाश्वत राहिलेलं नाही आहे. हे लक्षात आल्यावरती शेतीची पद्धत बदलायचं ठरवलं. एकतर नोकरी सोडून शेती करणं हे कोणाला मान्य नव्हतं. त्यात शेती करायला आल्यावर जे चालू आहे ती बदलून सेंद्रिय करणं, त्यात पण सगळ्यांचा विरोध होता. गाया म्हशी एका काळी वाड्यासमोर असायचे, ते सगळ्या गेल्या, ट्रॅक्टर आणि सगळे यंत्र आले होते. आता आम्ही पुन्हा निर्णय घेतले की आपण गाया घ्यायच्या आणि शेण गोमूत्रापासून शेती सुरुवात करायची. थोडंफार अभ्यास केला होता सेंद्रिय शेतीचा. कुठेही असं फॉर्मल आपण शेतीचा अभ्यास, सेंद्रिय शेतीचा अभ्यास करू शकत नाही, असं कुठला कोर्स नाही आहे. त्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो. बँगलोरमध्ये नारायण रेड्डी म्हणून शेतकरी होते, जे सेंद्रिय शेती करायचे. तिथं बिदल, दहिवडीपाशी बिदल म्हणून गाव आहे, तिथं अशोक इंगोले म्हणून शेतकरी आहे. त्यांच्याकडनं भरपूर काय शिकायला मिळालं. ते खिल्लार गाया ठेवून त्यांच्या शेण गोमूत्रावरती सेंद्रिय शेती करतात. आणि अशा बऱ्याच शेतकऱ्यांकडे शिकून आम्ही आमचा प्रयोग सुरुवात केला. ऊस थोडा कमी केला, बागा वाढवल्या, कारण बागा त्यातनं जे काही फळ मिळतात आणि त्यातनं विकून नगद पैसा मिळतो. आणि सेंद्रिय करणे या सगळ्या गोष्टी आवड होत्या, पण तो प्रयोग चालू ठेवला. आणि 3-4 वर्षानंतर मला वाटतं पहिल्यांदा आमच्याकडे पपई ही यशस्वीरित्या आली. बाहेर शेतकऱ्याला 40 टन उतार पडतो एकरी, आम्हाला 20 टन उतार पडला. कारण
शेती पूर्णपैकी सेंद्रिय केली, त्यातनं साहजिकच आहे प्रोडक्शन घटणार, कारण जमिनीचं पोत आणि मातीचं पोत सुधारायला वेळ लागतो. 20 टन पपई पण खायला गोळासारखी एकदम जबरदस्त. आम्हाला वाटलं ही पपई मार्केटला नेऊ, तिथला जो व्यापारी आहे तो खाऊन आम्हाला सांगेल की चांगलं क्वालिटी आहे, चव चांगली आहे आणि आम्हाला दर जास्त येईल. आणि पुण्यात मंडीमध्ये ती नेली आणि त्या निलाव पद्धतीत सहभागी झालो आणि ते अनुभवलं. व्यापाऱ्यांनी आम्हाला 4 रुपयाचा दर काढला, मार्केट 8-10 रुपये चालू होतं. आणि एवढं कमी दर मिळालं, लक्षात आलं की एवढ्या शाश्वत पद्धतीने शेती करून त्यात प्रोडक्शन कमी येऊन जर आपल्याला मार्केटपेक्षा कमी दर मिळणार आहे तर अशी शेतीच शाश्वत नाहीये आणि आपण अशी शेती जास्त दिवस करू शकत नाही. ही हाऊस म्हणून करू आपण, पण आपल्याला ह्यातनं पैसा मिळणार नाही आणि पुन्हा जाऊन नोकरी पकडायला लागेल. पुन्हा काय नोकरी करण्याची इच्छा नव्हती, त्यामुळं ह्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. ह्या डोक्याने ह्या आयडियाने डोकं लढवायला सुरू केलं आणि लक्षात आलं की नुसतं शेतकरी म्हणजे नुसतं शेती करणे नव्हे तर ती बायसिकल चालवण्यासारखी आहे. आपलं एक पाय शेती करण्यावरती पाहिजे आणि एक पाय मार्केटिंगवरती पाहिजे. आपण जी माल उगवतोय ती विकण्याची पण आपली ताकद, आपल्या किमतीला आपल्या ताकद पाहिजे आपली तेवढी. आणि ह्या हिशोबाने स्वतःचा ब्रँड करायचा निर्णय घेतला. अर्थात सुरुवातीला ती पपई शेवट हातगाड्यावाल्यांसोबत विकली, ते रस्त्यावरती फ्लायओव्हर खाली त्यांच्यासोबत बसून ग्राहकांना अवेअरनेस करून ती विकली आणि हळूहळू स्टार बाजारमध्ये वेंडरशिप मिळाली आणि स्टार बाजारमध्ये ठेवायला सुरुवात केली. असे 2-3 वर्ष निघून गेले. त्यात आम्हाला कोणीतरी मुंबईत शेतकरी आठवड्या बाजारबद्दल माहिती सांगितली. सेंद्रिय शेतकरी आठवडा बाजार होतो बँड्रामध्ये, तिथं स्टॉल लावायला सुरुवात केली. आणि कॅपिटल नव्हतं, पैसे नव्हते खूप, त्यामुळं कोल्ड चेन, कोल्ड स्टोरेज हे आपल्याला जमणार नाही. त्यामुळं फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कसं कमी करता येईल आणि प्रोसेस्ड आपल्याला प्रोडक्ट्स कसे बनवता येतील ह्याच्यावरती लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि दुधापासनं तूप बनवायला सुरुवात केलं, ऊसापासनं गूळ बनवायला सुरुवात केली, शेंगदाण्यापासनं पीनट बटर असो, शेंगदाण्याचं तेल असो लाकडी घाण्यावरचं, लिंबापासनं लोणचं. आणि तीच फिलॉसॉफी ठेवली, जे आपण ज्या प्रकारे आपण शेती करतोय त्यात कुठलंही केमिकलचा मारा नाही, त्यात कुठलंही फवारणी नाही. तसंच पदार्थ बनवताना कुठलंही प्रेझर्वेटिव्ह, ॲडिटिव्ह, बाइंडर, फिलर, कलर, इसेन्स, परफ्यूम ह्या सगळ्या गोष्टी वापरायचं नाही. आजकाल तुम्ही जर मार्केटमध्ये मिळत असलेले पदार्थ जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल महागं लेबल वाचल्यावर त्याच्यात फक्त ते अन्न नसतं तर अन्न व्यतिरिक्त 8-10 अजून काय काय गोष्टी आहेत ज्या त्या पदार्थाचा शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरले जातात किंवा चवीसाठी वापरले जातात, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. त्या सगळ्या वापरण्याची आमची मानसिकता नव्हती. त्यामुळं पदार्थ बनवताना एकदम प्युअर कॉन्सेप्टून पदार्थ बनवायला सुरुवात केल्या. आणि 3-4 वर्ष शेतकरी आठवडा बाजार केला. इथून 350 किलोमीटर मुंबई, तिथून रविवारी सगळं माल विकून पुन्हा 350 किलोमीटर ड्रायव्हिंग करून पुन्हा शेती करायला येतो आम्ही. शेतीतलं बघून पदार्थ बनवून पुन्हा दुसऱ्या आठवड्यात विकायला जायचो. असं 3-4 वर्ष केल्यावर लक्षात आलं की ग्राहक आजकाल ऑनलाईन आलेला आहे आणि 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आमच्या लक्षात आलं की आपल्याला वेबसाईटची गरज आहे. आणि आमचं स्वतःचं वेबसाईट पहिल्यांदा 6-7 वर्षापूर्वी आम्ही चालू केली. टू ब्रदर्स इंडिया शॉप म्हणून ती वेबसाईट होती. आणि पहिल्या महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात 23,000 रुपयाचा त्याच्यातनं आम्हाला ऑर्डर आले. आणि लक्षात आलं की सोपं व्यवसाय, आपल्याला ऑर्डर मिळतात, एका ठिकाणीच आपण ती डिस्पॅच करू शकतो आणि कस्टमर ऑनलाईन पेमेंट करतोय, डायरेक्ट अकाउंटला पैसे येतात. आणि तो व्यवसाय तसं ऑनलाईन वाढवायला सुरुवात केली. एक गोष्ट होत गेली. आता आपल्याकडे एवढा वेळ नसल्यामुळं मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये जात नाही, पण हळूहळू आमची शेती सोडून बाकी शेतकरी सेंद्रिय करून त्यांच्यासोबत तयार करायला सुरुवात केली. जी गोष्ट आमच्या वाड्यात स्वयंपाकघरात सुरुवात झाली पदार्थ बनवण्याची, ती हळूहळू गॅरेजमध्ये शिफ्ट झाली. गॅरेजनंतर 2000 स्क्वेअर फीटचं गोडाऊन बांधलं आणि हळूहळू उद्योग वाढत गेला. वाढत जात जात आत्ता साधारणतः अशी स्टेज पोचलेली आहे की यावर्षी आम्ही साधारणतः 200 ते 2.25 करोडचा टर्नओव्हर करू. आणि जवळपास एक आता 500 लोक आमच्यासोबत टू ब्रदर्समध्ये काम करतात. त्यात गावातले 150-200 लोक आहेत. गावातल्या व्यतिरिक्त शहरामध्ये मुंबईत आणि पुण्यामध्ये ऑफिसेस आहेत. तिथं IIT, IIMचे जवळपास 8-10 जण आता सोबत येऊन काम करतात वेगळ्या वेगळ्या परिसरात. आणि ज्या फार्मर्स मार्केटमध्ये ग्राहकापासून सुरुवात झाली, आज जवळपास 63 देशांमध्ये आपले ग्राहक आहेत आणि सगळं ऑनलाईन पद्धतीने आपण ते विक्री करतो. तर
ह्या सगळ्या प्रवासातनं तुम्हाला सांगायचं म्हणजे सुरुवातीला भांडवल फक्त 8 लाख रुपये होतं. 4-5 वर्ष नोकरी केली ती दोघं, मी आणि अजिंक्यनी. आणि रानात काही विहीर नव्हती, ना पाईपलाईन होती, ना ड्रिप होतं. कारण वडिलांची शेती म्हणजे ते जुन्या पद्धतीची शेती. ते कॅनलवर जाऊन उभं राहिले की बरोबर ते पाणी यायचं, ते सगळं मॅनेज व्हायचं. पण आम्ही ते करायला आलं, आमच्या लक्षात आलं की ही काय आपण करू शकत नाही. शिक्षण घेऊन आपण जर त्या कॅनलवर उभं राहून जर त्या रावसाहेब पाटकरांना पाहत बसलो तर आपल्या शिक्षणाला अर्थ नाही आणि हे काय सस्टेनेबल नाही आहे. तर अशा पद्धतीने कमी भांडवलात सुरू केलेली आयडिया होती. आत्तापर्यंत कुठलीही सरकारी सबसिडी वापरलेली नाही. सकाळी तुम्हाला त्या साहेबांनी सांगितलं MSMEमध्ये किती सबसिडीज आणि किती तुम्हाला ग्रांट्स आहेत, त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा. पण आम्हाला त्याची माहिती नसल्यामुळं कुठल्याही प्रकारे सबसिडी वापरली नाही. कुणाचीही मदत कुठल्याही प्रकारे घेतली नाही आहे. कारण एक जिद्द होती की आपण ही आवडीसाठी करतोय. आपल्याला काय कुठलं नंबर आणायचं नाही आहे किंवा आपल्याला कुठलं एक लेवल गाठायची नाही आहे. आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावं, आपल्याला ह्याची आवड हवं म्हणून आपण ही सगळ्या गोष्टी करतोय. आणि कमी भांडवलात सुरू केलेला व्यवसाय, गावात सुरू केलेला व्यवसाय, अजूनही आमच्या गावात 8 तासच 3 फेज लाईट असते. अजूनही डेअरी गावातच ऑपरेट करतो आम्ही. त्यात सोलर पॅनल टाकून सौर ऊर्जावरती चालवण्याचा प्रयत्न करतोय. आता इंदापूर MIDCमध्ये साधारणतः 4 फॅक्टऱ्या टाकल्यात. साधारणतः 60,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे, FD अप्रूव्ह, आणि सगळं तिकडं शिफ्ट होईल. पण या 8 वर्षात लक्षात आलं की आपल्याला जी आवड आहे ती आपण केली पाहिजे. आणि खास करून बरेचसे इथले ॲग्री बॅकग्राऊंडचे पोरं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत. शहरात करण्यासारखे जे उद्योग आहेत ते फार कमी आहेत. शहरात प्रत्येकजण आता इतक्या बारक्या उद्योगात घुसले की क्रीममध्ये पण आता 10 प्रकारचे क्रीम आहेत. काळ्या टोनसाठी वेगळ्या आणि गोऱ्या टोनसाठी वेगळ्या, आणि त्यात इतकं हे झालेलं आहे नाही का, कुठं स्कोप नाही आहे. पण गावात राहून व्यवसाय करण्यासारखं खूप काय आहे. तुम्ही जर शिक्षण घेऊन शहरात अनुभव घेतलेला असेल किंवा शिक्षण घेतलेलं असेल तर थोडं डोकं लावून आपलं महागारी गावात येऊन काय ना काय उद्योग सुरू करा. आणि जमलंच तर आपलं ब्रँड सुरू करा. विकण्याचे आजकाल व्यवस्थापन खूप सोपं आहे. तुम्ही ऑनलाईन शॉप उघडू शकता. आज तर AIच्या माध्यमातून तुम्ही जर गुगलवरती गेला आणि तुम्ही 10 वळी टाकल्या की मला असं ऑनलाईन शॉप पाहिजे, माझं शेतीमाल आहे, त्यासाठी माझं ऑनलाईन शॉप असं दिसलं पाहिजे, मोजून 10 मिनिटात तुमचं ऑनलाईन शॉप पूर्ण तयार होते. तर तुम्हाला कुठल्या डेव्हलपरची गरज नाही, काय नाही आहे. सोशल मीडियामुळे तुम्ही ग्राहक स्वतःचा निर्माण करू शकता शहरामध्ये. आजकाल सगळेजण बघतात तुमचं, तुम्ही कुठलेही रील व्हिडिओ टाका, ही रील व्हिडिओ अख्ख्या जगभर पोचतो. ते बघून तुम्ही तुमचा ग्राहक तयार करू शकता. तुमच्या गावातला माल तुम्ही काय पद्धतीने उगवताय, तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री काय आहे. माणसं आपापल्या ब्रँडला म्हणतात 100 वर्षापूर्वीचा ब्रँड आणि 125 वर्षापूर्वीचा ब्रँड. आपण सगळे शेतकरी कुटुंब, आपण 10 पिढ्यापासून शेती करतोय. आपण ती माहिती टाकली पाहिजे की आम्ही 10 पिढ्या शेतकरी आहोत, आम्हाला उगवणं आणणं आम्हाला नाही का व्यवस्थित माहिती. आणि ह्यात ही व्यवसाय जी आहे, शेती उद्योग किंवा फूड प्रोसेसिंग, ही शेतकऱ्याच्या मुलांनीच केलं पाहिजे. आज दुर्दैव असं की आम्ही एक मात्र ब्रँड आहे भारताच्या लेवलला ऑर्गॅनिकमध्ये की जी शेतकऱ्याची मुलं आम्ही करत आहोत. बाकीचे आम्ही पाहिलं तर सगळे IIT IIMचे पोरं आहेत. त्यांना शेतीचं काही बॅकग्राऊंड नाही. त्यांचं शिक्षण चांगलं असल्यामुळे त्यांना फंडिंग लगेच मिळते. ते एक्सेल शीट्सवरती बिझनेस प्लॅन बनवतात, बॅकएंड सोर्सिंग करतात आणि फ्रंट एंड चांगला ब्रँड बनवून ते माल विकतात. पण आपल्याला बॅकएंड माहिती आहे. कुणी जरी विचारलं आपल्याला की गुळ तुम्ही कसं बनवलाय, तर आपल्याला ते भेंडीचा अर्क, आपल्याला ते कुठली जातीचं वाण आहे, किती महिने लागतात, त्याला कसं कसं वाढवलं, हे सगळ्या गोष्टीचं आपल्याला माहिती आहे. आणि ही ज्यावेळेस तुम्ही कॉन्टेंट म्हणून ग्राहकाला सांगता त्यावेळेस ग्राहकाला वाटतं की तुमच्याकडे जे माल आहे ते ओरिजिनल आहे, ते जेन्युइन आहे. आणि प्रत्येक जण आपल्या भागातलं काय ना काय विशिष्ट आपल्या भागात उगतं, त्याचं काहीतरी पदार्थ बनवून हे विकू शकतं आणि काय ना काय प्रकारे उद्योग करू शकतं. आणि खूप सोपं आहे. जर मी हीच उद्योग 30-40 वर्षापूर्वी सुरू केला असती तर आज 200-250 करोडचं टर्नओव्हर करण्यासाठी मला कमीत कमी 20 वर्ष लागली असते. आज आम्ही ते 7-8 वर्षात करू शकतो. कारण आज काळ वेगळा आहे. तुम्हाला आयडिया जर असेल तर तुम्हाला फंड करणारे लोक भरपूर आहेत. तुम्ही सगळे शार्क टँक बघत असाल काय ना काय स्वरूपात, तर शार्क टँक त्यातलाच एक प्रकार आहे. पण शार्क टँक जरी सोडलं तर आज गव्हर्नमेंटचे पण फंड्स आहेत जे तुम्हाला ते इन्व्हेस्ट करतात तुमच्या स्टार्टअपमध्ये आणि तुमच्या वाढीसाठी तुम्हाला ते मदत करतात. आणि भरपूर ऑन्टरप्रेन्युअर्स म्हणजे उद्योजक आहेत जे तुम्हाला नाही का मदत करू शकतात. तर
खूप सोपं आहे. आपलं लिमिटेशन ती फक्त आपल्या मनात आहे की आपण मला ही अडचण आहे, मला ती अडचण आहे, शहरापासून मी लांब आहे, माझं शिक्षण नाही, मला इंग्रजी येत नाही. तुम्ही एखादा गोष्ट माझ्यात हुडकाल ज्याच्यामुळे तुम्ही म्हणसाल ही यशस्वी झाले, यांना इंग्लिश काय भारी बोलता येतं, त्याच्यामुळे ही यशस्वी झाले. पण तुम्ही एक गोष्ट जी तुमच्यात नाही ती मला हुडकू नका. आपल्यात 90% गोष्टी एक समान आहेत आणि असंच ह्या 90% गोष्टीचं प्रेरणा घेऊन तुम्ही काय ना काय उद्योग करा. इंडिया सध्या भारत देश ज्या स्टेजला आहे, जगभर सगळे मोठे मोठे देश त्यांचं अर्थशास्त्र खूप कमी वेगाने वाढतंय आणि आपल्या देशाचं अर्थशास्त्र जगात 1 नंबर वेगाने वाढतंय. आज आपण 3-4 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आहोत. आपण 5 वर्षात कमीत कमी 5 ते 6 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहोत. म्हणजे डबल, आपण अर्थशास्त्राप्रमाणे आपण डबल होणार आहोत 4-5 वर्षात. ह्यात तुम्ही म्हणजे इमॅजिन करा किती ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत आणि त्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी एखाद्या शहरातल्या पोरांनीच घेऊन आहे. गावातल्या मुलांना आज तुम्हाला ॲक्सेस आहे, सगळ्या प्रकारच्या ज्ञानाला तुम्हाला ॲक्सेस आहे ऑनलाईन असल्यामुळं. तुम्ही हिंमत करून, ग्रुप फॉर्म करून FPO काढा. जसं विलासदादा शिंदेंनी केलंय सह्याद्री फार्म सोबत नाशिकमध्ये, तसं तुम्ही FPO काढा. तेही आज जवळपास 400 करोड टर्नओव्हर करतात आणि शेतकऱ्यांना एकत्र घेऊन करतात. आणि यात तुम्हाला वाटत असेल की मला नाही का 100 एकराची गरज आहे, मला हे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, लाईटीची गरज आहे. सुरुवात करायला तुम्हाला कशाचीही गरज नाही. तुम्ही जर येऊन आमच्या गावात पाहिलं आणि आमचा वाडा जर पाहिला, 100 वर्षापूर्वीचा वाडा आहे, 10 ठिकाणी गळायचा आलो ते वेळेस. त्याच वाड्यात पत्रा टाकून आम्ही चुली टाकून आमचं फूड प्रोसेसिंग सुरू केलं. त्यामुळं ही सगळे मनाचे बंधन आहेत, काढून टाका. आणि आज भयांनी जी तुम्हाला प्रशिक्षण तिथं आयोजित केले त्यातनं भरपूर तुम्हाला स्कीमची माहिती झाली, उद्योजक तुम्हाला भेटले असतील, त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल. आणि नाही का तुमच्या मनात आहे, सुरुवात करा, स्वतःला पण एक उद्योग निर्माण करा आणि तुमच्या गावातल्या अजून 10-15-20 जणांना रोजगार द्या. त्याचं